नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहात क्षणमोहाचा काळ प्रीतीचा या कथेचा भाग 17. अमेय जागीरदारच्या आलिशान केबिनमध्ये आता पश्चातापाचं दाट धुकं पसरलं होतं. बाहेरच्या जगासाठी तो आजही किंगमेकर होता, पण या चार भिंतीच्या आत तो एका साध्या मध्यमवर्गीय तरुणासमोर वैचारिकदृष्ट्या नतमस्तक झाला होता. थोड्या वेळाने अमेयने स्वतःला सावरलं. तो खुर्चीवरून उठला आणि तन्मयच्या जवळ आला. त्याने अत्यंत आदराने तन्मयचा हात आपल्या हातात घेतला. तन्मय, तुझे उपकार मी शब्दात व्यक्त करू शकणार नाही. आज तू फक्त साक्षीचं चारित्र्य वाचवलं नाहीस, तर माझे डोळे उघडले आहेत. अमेयचा आवाज आता मवाळा झाला होता. मला आजवर वाटायचं की जगात फक्त पैसा, पॉवर आणि ब्रँड्स चालतात. माणसाची किंमत त्याच्या बँक बॅलन्स वरून ठरते, असं मी मानत होतो. पण तुझ्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेने आणि तुझा साक्षीवर असलेला जो अढळ विश्वास आहे, त्याने आज माझ्या अहंकाराला पूर्णपणे हरवलं आहे. अमयने एक दीर्घ श्वास सोडला आणि खिडकीबाहेर पसरलेल्या पुण्याच्या अफाट इमारतींकडे पाहत म्हणाला, खरं आहे तन्मय, कॉर्पोरेट जगात हजारो कोटी कमावणं सोपं असतं, पण खरी माणसं ओळखणं खूप कठीण असतं. मी या चकाकणाऱ्या जगाच्या मागे इतका आंधळा होऊन धावत होतो की माझ्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या माणसाची प्रामाणिकता मी ओळखू शकलो नाही. ज्या खन्नांना मी माझं सर्वस्व मानलं, त्यांनीच माझं घर जाळायची तयारी केली होती. तन्मय, तुझ्यासारखा मित्र आणि तुझ्यासारखी अफाट बुद्धिमत्ता असणारा माणूस माझ्या सल्लागाराच्या भूमिकेत हवा होता, पण मी तुला ओळखण्यात मोठी चूक केली. अमयने त्यानंतर साक्षीकडे वळून तिची मनापासून माफी मागितली. साक्षी, मला माफ कर. स्कायलाईन प्रोजेक्ट अजूनही तुझाच आहे. मी तुला पूर्ण सन्मानाने आणि मोठ्या पॅकेजसह ओरियनमध्ये पुन्हा जॉईन होण्याची विनंती करतो. तू या कंपनीचा कणा आहेस. अमयच्या या प्रस्तावावर तन्मयने शांतपणे साक्षीकडे पाहिले. साक्षी, निर्णय तुझा आहे. हा तुझा स्वाभिमान आहे आणि करिअरही तुझंच आहे. तन्मयच्या आवाजात कोणतीही सक्ती नव्हती, फक्त एक मोकळीक होती. साक्षीने अमयच्या त्या आलिशान केबिनकडे आणि तिथल्या चकाकत्या फर्निचरकडे शेवटचं पाहिलं. काही महिन्यांपूर्वी याच ग्लॅमरने तिला वेड लावलं होतं. अमयची मर्सिडीज, महागडे परफ्युम्स आणि कॉर्पोरेट पार्ट्या हेच तिला तिचं जग वाटू लागलं होतं. पण या संकटाने तिला आरसा दाखवला होता. तिला कळाले होते की हे प्रीमियम आयुष्य बाहेरून कितीही सुंदर दिसत असले तरी आतून ते किती पोकळ, स्पर्धात्मक आणि क्रूर असू शकते. तिथे रक्ताची नातीही पैशांच्या तराजूत तोलली जातात. सर, ओरियनने मला खूप काही शिकवलं. व्यावसायिक जगाची ओळख करून दिली. साक्षीने अत्यंत नम्रपणे पण ठाम स्वरात नकार दिला. पण अमेय सर, नर्मदा सदनच्या त्या जुन्या गॅलरीत तन्मयच्या गिटारच्या सुरात आणि आईच्या हातच्या साध्या वरण भातात जी शांतता आहे, ती या 19व्या मजल्यावरच्या काचेच्या इमारतीत नाही. मला माझ्या खऱ्या जगाची आणि खऱ्या माणसांची किंमत आता कळाली आहे. मला आता अशा उंचीवर राहायचं नाही, जिथे श्वास घेतानाही कोणावर तरी संशय घ्यावा लागतो. मला माफ करा. तन्मयच्या चेहऱ्यावर एक तृप्त हास्य उमटलं. साक्षीने मोहाचा क्षण त्यागून आयुष्याचं सत्य निवडलं होतं. तन्मय आणि साक्षी केबिन बाहेर पडले. अमय जागीरदार आपल्या केबिनच्या खिडकीतून त्या दोघांना ओरिएंट टॉवर्सच्या गेटमधून बाहेर जाताना पाहत राहिला. त्याच्याकडे सर्व काही होतं. पैसा, सत्ता, साम्राज्य, पण आज त्याला आयुष्यातील सर्वात मोठा धडा मिळाला होता की विश्वास विकत घेता येत नाही, तो कमवावा लागतो. खाली आल्यावर तन्मयने आपली लॅपटॉप बॅग खांद्याला नीट अडकवली. बाईकवर बसला. त्याने साक्षीचा हात आपल्या हातात घेतला. आता कोणतीही घाई नव्हती, कोणताही डेडलाईनचा ताण नव्हता. नर्मदा सदनच्या दिशेने जाताना साक्षीला वाटलं की रस्ता कितीही छोटा असला तरी सोबत असलेला माणूस जर खरा असेल तर प्रवास सुंदरच होतो. क्षणमोहाचा कायमचा संपला होता आणि आता प्रीतीचा आणि समंजसपणाचा तो काळ सुरू झाला होता, जो काळाच्या पडद्याआड कधीही पुसला जाणार नव्हता. वाड्याच्या गेटपाशी पोहोचल्यावर तन्मयने गिटारच्या तारा छेडल्या आणि पुन्हा एकदा सदाशिव पेठेच्या हवेत आनंदाचे सूर दरवळू लागले. मिस्टर खन्नांच्या अटकेनंतर आणि ओरियन ग्रुपमधील त्या मोठ्या गोंधळानंतर कॉर्पोरेट विश्वातील वादळ थोडे निवळले होते. वर्तमानपत्रांच्या हेडलाईन्स बदलल्या होत्या आणि ऑफिसमधील कर्मचाऱ्यांच्या दबक्या आवाजातील चर्चाही आता थांबल्या होत्या. मात्र अमेय जागीरदारच्या मनातील अस्वस्थता दिवसेंदिवस वाढतच होती. ज्या दिवशी तन्मयने त्या जुन्या वाड्याच्या साधेपणात फिरून येऊन अमेयच्या आलिशान साम्राज्यातील गद्दारीचा बुरखा पाडला, त्याच दिवसापासून अमेयच्या मनात साक्षीबद्दल एक वेगळेच आकर्षण निर्माण झाले होते.
हे आकर्षण केवळ साक्षीच्या कामापुरते किंवा तिच्या सौंदर्यापुरते मर्यादित नव्हते. अमयला भुरळ पडली होती ती तिच्या अढळ प्रामाणिकपणाची आणि तिला लाभलेल्या तन्मयसारख्या खंबीर बुद्धिमान साथीदाराची. अमयला पहिल्यांदाच जाणवले होते की त्याच्या कोट्यावधींच्या संपत्तीत अशी एकही गोष्ट नाही जी तन्मयच्या त्या निस्वार्थी विश्वासाची बरोबरी करू शकेल. अमयच्या अहंकारी मनाला आता साक्षीला पुन्हा एकदा आपल्या आयुष्यात ओढून घेण्याची एक तीव्र ओढ लागली होती. एका संध्याकाळी अमयने साक्षीला आपल्या वैयक्तिक निवासस्थानी जहागीरदार विलामध्ये बोलावले. यावेळी तिथे कोणतीही चकमकती पेचथ्री पार्टी नव्हती की कोणत्याही बड्या लोकांचा राबता नव्हता. त्या प्रचंड महालात आज एक अनाकलनीय शांतता पसरली होती. साक्षी जेव्हा तिथे पोहोचली तेव्हा अमय बागेतील एका एकांत कोपऱ्यात तिची वाट पाहत बसला होता. तिची चाहूल लागताच तो उभा राहिला. त्याच्या वागण्यात आता तो पूर्वीचा ताठपणा नव्हता, तर एक प्रकारची कमालीची नम्रता होती. साक्षी, थँक्स, तू आलीस. अमयने शांत स्वरात सुरुवात केली. मी तुला इथे फक्त नोकरीत परत येण्याची विनंती करण्यासाठी बोलावलेले नाही. मला माहितीये की ओरियनने तुला दिलेली ती जखम खूप खोल आहे. पण मला तुला एक अशी पार्टनरशिप ऑफर करायची आहे जिचा तू कधीही विचारही केला नसेल. ओरियनच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मध्ये तुझे नाव असावे आणि कंपनीच्या महत्वाच्या निर्णयांमध्ये तुझा 50% वाटा असावा अशी माझी इच्छा आहे. अमयच्या बोलण्यात आता तो जुना हुकमी अहंकार नव्हता, तर एक प्रकारची भावूक ओढ होती. त्याने टेबलावर असलेले एक मखमली बॉक्स उघडले. त्यात सोन्याचे एक अतिशय नाजूक आणि मौल्यवान पेंडंट होते. त्याने ते साक्षीसमोर सरकवले. हे माझ्याकडून एक छोटीशी भेट किंवा कदाचित माझ्या चुकीची प्रायश्चित समज. साक्षी, या काही दिवसात मला प्रकर्षाने जाणवले की तुझ्याशिवाय हे साम्राज्य आणि माझं आयुष्य दोन्हीही अपूर्ण आहेत. तू फक्त माझी कर्मचारी नाहीस, तर तू माझी प्रेरणा होऊ शकतेस. आपण एकत्र मिळून स्कायलाईन होऊन अनेक पटीने मोठे आणि जागतिक दर्जाचे प्रकल्प उभे करू शकतो. तू यावर विचार करशील का? अमयने पहिल्यांदाच साक्षीकडे केवळ कामाच्या दृष्टिकोनातून नाही, तर एका वेगळ्याच अपेक्षेने आणि हक्काने पाहिले. अमयचा हा नवा अवतार साक्षीसाठी पुन्हा एकदा एका मोठ्या मोहाचा क्षण घेऊन आला होता. एकीकडे नर्मदा सदनमधील तो साधा पण सुरक्षित कोपरा होता आणि दुसरीकडे अमयने देऊ केलेले हे अफाट सामर्थ्य, सत्ता आणि प्रतिष्ठेचे शिखर होते. अमयचा हा बदललेला दृष्टिकोन साक्षीला पुन्हा एकदा प्रलोभनांच्या अशा वळणावर घेऊन आला होता, जिथे निर्णय घेणे तिच्यासाठी कठीण होणार होते. अमयने टाकलेले हे जाळे सोन्याचे असले तरी ते तिला पुन्हा एकदा तिच्या खऱ्या जगापासून दूर नेण्याची ताकद ठेवत होते. साक्षी जेव्हा जहागीरदार विलामधून बाहेर पडून नर्मदा सदनच्या दिशेने निघाली, तेव्हा तिचं मन विचारांच्या एका विचित्र चक्रव्यूहात अडकलं होतं. रिक्षाच्या खिडकीतून बाहेर दिसणाऱ्या पुण्याच्या गजबजलेल्या रस्त्यांकडे तिचं लक्ष नव्हतं. तिच्या कानात अमयचे ते संमोहित करणारे शब्द पुन्हा पुन्हा घुमत होते. बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मध्ये पद, कंपनीची पार्टनरशिप आणि अमाप संपत्ती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अमय सारखा एक अत्यंत प्रभावशाली आणि रुबाबदार जोडीदार. हे केवळ स्वप्न नव्हतं, तर एका सामान्य मध्यमवर्गीय मुलीच्या कल्पनेपलीकडचं अवाढव्य प्रलोभन होतं. घरी आल्यावर तिने आपल्या त्या जुन्या खोलीत प्रवेश केला. टेबलावर अमेने दिलेल्या ते सोन्याचं पेंडेंटचं बॉक्स उघडलं. त्यातील सोन्याची चमक त्या अंधाऱ्या खोलीतही प्रकर्षाने जाणवत होती. साक्षीने त्या पेंडंटकडे पाहत असताना तिला अमयशी झालेली तिची पहिली भेट आठवली. त्यावेळी अमयने एका उपरोधिक स्मितहास्यासह तिच्या मध्यमवर्गीय मूल्यांची आणि साध्या राहणीमानाची खिल्ली उडवली होती. त्याला वाटलं होतं की हे विचार म्हणजे प्रगतीच्या वाटेतील अडथळे आहेत. पण आज नियतीचा खेळ बघा. तोच अमय आता तिच्याच त्याच साधेपणाच्या प्रेमात पडला होता. तिला गद्दार ठरवून बाहेर काढणाऱ्या अमयला आता तिच्याशिवाय आपलं साम्राज्य अपूर्ण वाटू लागलं होतं. पण या सगळ्या चकाकीच्या मागे दडलेला अंधार साक्षीने जवळून अनुभवला होता. तिला राहून राहून आठवत होतं की अमयचं हे कॉर्पोरेट जग किती क्षणभंगूर आणि निष्ठुर आहे. तिथे एका संशयामुळे माणसाचा अनेक वर्षाचा इतिहास आणि निष्ठा एका क्षणात पुसली जाते. तिथे माणसं उपयोगासाठी वापरली जातात आणि उपयोग संपला की कचऱ्यासारखी बाहेर फेकली जातात. अमयने आज तिला पद आणि प्रेम दोन्ही देऊ केलं होतं, पण उद्या जर पुन्हा एकदा संकट आलं तर तू तिचा पाठीराखा म्हणून उभा राहील का, की पुन्हा एकदा पुराव्यांच्या नावाखाली तिला वाऱ्यावर सोडेल?
साक्षी खोलीतून बाहेर येऊन वाड्याच्या गॅलरीत उभी राहिली. बाहेर पावसाचा ओलावा अजूनही हवेत होता. समोरच्या बाजूला तन्मय जमिनीवर बसून आपल्या जुन्या गिटारच्या तुटलेल्या तारा अत्यंत तन्मयतेने दुरुस्त करत होता. साक्षीची चाहूल लागताच त्याने वर पाहिले आणि तिला एक अत्यंत निखळ, पारदर्शक आणि आपुलकीने भरलेलं हास्य दिलं. त्या एका हसण्यात इतका जिवंतपणा होता की अमयच्या जगातल्या त्या महागड्या वाईनच्या पार्ट्या, रोषणाई आणि कृत्रिम हास्य या सर्वांपेक्षा तन्मयच्या या साध्या रूपात तिला अधिक रिचनेस जाणवली. तिला एका क्षणात लख्खपणे जाणवले की अमय तिला एका मोठ्या करारासारखी ऑफर देत आहे. पण तन्मयने तिला संकटाच्या काळात कसलीही अपेक्षा न ठेवता आधार दिला होता. अमयचं तिच्याबद्दलचं आकर्षण हे उन्हाच्या एका चटक्यासारखं होतं, जे वरून प्रखर आणि आकर्षक असलं तरी मनाला हुरपळून टाकू शकतं. याउलट तन्मयचं प्रेम हे दुपारी मिळणाऱ्या एखाद्या वडाच्या झाडाच्या सावलीसारखं होतं, जे अत्यंत स्थिर, शांत आणि सुरक्षित होतं. अमय तिला शिखरावर घेऊन जाण्याचे वचन देत होता, पण तन्मयने तिला जमिनीवर पाय ठेवून खंबीरपणे उभं राहायला शिकवलं होतं. साक्षीने पुन्हा एकदा त्या सोन्याच्या पेंडंटकडे पाहिलं आणि मग तन्मयच्या त्या साध्या गिटारकडे. तिची ओढ आता एका अशा जगाकडे होती जिथे किंमत वस्तूला नाही तर माणसांच्या विश्वासाला होती. क्षणमोहाचा तिला पुन्हा एकदा खुणावत होता, पण यावेळी साक्षीचं मन सत्याच्या आणि प्रीतीच्या उजेडात न्हाऊन निघालं होतं. क्रमशः लेखिका वेदा